अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। मृतांमध्ये विमानामधील 241 तर सिव्हिल हॉस्पिटलमधील 24 जणांचा समावेश आहे। मृतांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधील 24 शिकाऊ डॉक्टरांचा समावेश आहे। विमान दुर्घटनेमधून रमेश विश्वास कुमार नावाचा व्यक्ती हा वाचलेला आहे। टेक ऑफच्या नंतर 30 सेकंदात विमान कोसळलं। सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। चंदन पूजाधिकारी आणि गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दोघांकडून सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, काही वेळातच पंतप्रधान मोदी या ठिकाणी येणार आहेत, दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत अशी देखील माहिती मिळते आणि जखमींची विचारपूस सुद्धा करणार आहेत। ऋषाली, खरं तर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशासाठी आजचा हा काळा दिवस म्हणावा लागेल। अत्यंत दुर्दैवी अशी ही दुर्घटना आणि आपण आता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी ही दुर्दैवी दुर्घटना घडली आणि याच ठिकाणी पुढच्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते देखील या ठिकाणी घटनास्थळी दाखल होणार आहेत आणि एकूणच संपूर्ण घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेणार आहेत। एअर इंडियाचं हे विमान जे या ठिकाणून टेक ऑफ झाल्यानंतर जे कोसळलं ते ह्याच इमारतीवर कोसळलं, जी इमारत आता आपण सध्या दृश्यांमध्ये बघतो आहोत। दुर्दैवानं ही वसतिगृहाची इमारत होती। काही डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी शिकत होते आणि या संपूर्ण दुर्दैवी अपघातामध्ये 265 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असली तरी अत्यंत दुर्दैवाचं म्हणजे त्यामध्ये जवळपास 10 डॉक्टर देखील असल्याची माहिती समोर येते आहे। यासोबतच 20 जण जे आहेत जे या वसतिगृहामध्ये विद्यार्थी म्हणून कार्यरत होते, विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शिकत होते, त्या 20 जणांचा अद्यापही शोध लागलेला नाही आहे आणि त्यामुळे 11 NDRFच्या टीमच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन जे काल दुपारी सुरू झालेलं आहे ते अद्याप देखील या ठिकाणी सुरूच असल्याचं बघायला मिळतं आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील, मात्र 129 प्रवासी असलेलं 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर असलेलं हे विमान जे आहे ते ज्या ठिकाणी कोसळलं तो हाच खरं तर मेघानी नगरचा संपूर्ण परिसर आहे। इमारतींमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं अक्षरशः बेचिराग झालेल्या या इमारती आहेत। विशेष म्हणजे ऋषाली, ज्या वेळेला हे विमान कोसळलं त्यावेळेला इतका मोठा स्फोट झाला की या स्फोटच्या हादऱ्यानं ह्या संपूर्ण इमारतींच्या काचा तुटल्या। एवढंच नाही तर या इमारती पूर्णपणे बेचिराग झाल्याचं आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय आणि त्यामुळे अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही संपूर्ण घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। या हॉस्टेलवर ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं त्या ठिकाणी 27 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण यामध्ये डॉक्टर्स जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले। त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत। अंगावर काटा येतोय। काल ज्यावेळेला दुर्घटना घडली त्यावेळेला नेमकं काय झालेलं असेल याचा विचारच न केलेला बरा। चंदन, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत। गिरीश, अमित शहांनी दुर्घटनास्थळाची काल पाहणी केलेली होती। DNA चाचण्या मृतदेहाच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यांचे मृतदेह जे आहेत ते नातेवाईकांना सुपूर्द केले जातील लवकरात लवकर अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे। सध्या काय माहिती मिळते? नक्की सध्या आपण पाहतोय, मी सध्या मेघानी नगरच्या त्या घटनास्थळी आहे ज्या ठिकाणी NDRFचं पथक दाखल झालं आहे। बघा, हे सगळे स्ट्रेचर्स वगैरे घेऊन NDRFचं जे पथक आहे ते दाखल झालेलं आहे। 2 ते 3 तुकड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। डॉग स्क्वॉडला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि हीच ती इमारत आहे जी मेडिकल कॉलेजची आणि सध्याची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येते। संपूर्ण इमारत पूर्ण काळवंडलेली आहे। यावरून आपण विचार करू शकतो की किती भीषण हा संपूर्ण अपघात होता। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। 200 मीटरचा जो परिसर आहे तो पोलिसांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे। इथे कुठल्याही पत्रकारांना किंवा मीडिया प्रतिनिधींना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या ठिकाणी आपला बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे। काल सुद्धा ज्यावेळी अमित शहा या ठिकाणी पोहोचले त्यांनी इत्थंभूत माहिती या सगळ्या संदर्भातली दिली। जो एक सुदैवानं व्यक्ती वाचलेला आहे त्याची सुद्धा भेट घेतली, त्याला सुद्धा विचारपूस केली की कशा पद्धतीनं तो वाचला आणि हा दैवी चमत्कारच म्हणावा लागतो कारण की त्याने विमानातून उडी मारलेली आहे आणि हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सुद्धा अमित शहा यांना सांगितलेला आहे। पण दुर्दैवानं कुणीही या विमानामधून वाचू शकलं नाही। 265हून अधिक जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे, ज्यात 10 डॉक्टरांचा समावेश होता। 20 जण अद्यापही बेपत्ता आणि त्यांना शोधण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। या इमारतीमध्ये NDRFचं पथक दाखल झालं आहे। मृतांच्या कुटुंबियांना टाटा ट्रस्टकडून प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। 243 यात्रींपैकी 169 भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 कॅनेडियन होता, 7 पोर्तुगीज नागरिक होते आणि दुपारी 1:38 वाजून
जेव्हा हे विमान झेपावलं होतं त्यावेळी कोणी कल्पना सुद्धा केली नव्हती की हे विमान अशा पद्धतीनं कोसळेल आणि MBBSचे जे 3 विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. प्लेन क्रॅशमध्ये एकाचा जीव वाचलाय, ज्याच्यावर सुद्धा उपचार सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते. मृतांची ओळख पटवण्यासाठी कुटुंबियांची जी DNA टेस्ट आहे ती केली जाणार आहे आणि रुग्णालयामध्ये टेस्ट होते. आणि आज 2 विशेष विमानं जी आहेत ती सुद्धा मुंबईहून आणि दुसरा विमान दिल्लीहून अहमदाबादला रवाना होणार आहेत आणि या विमानात जे मृतकांचे नातेवाईक आहेत किंवा जे इतर नातेवाईक आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील आणि मृतदेहांचा ताबा घेतील अशी माहिती मिळते. विमान क्रॅश झाल्यानंतर पुढचा जो भाग होता तो वरच्या दिशेला होता, म्हणजे टेक ऑफचा प्रयत्न या ठिकाणी होत होता. काही अधिकारी या ठिकाणी पोहोचले. बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतो. बॅरिकेडिंग उघडण्यात आलेली आहे. काही अधिकारी पोलिसांचे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि काही क्लू या ठिकाणी मिळतोय का ते सुद्धा पाहिलं जातं. विमानातील जो ब्लॅक बॉक्स आहे त्यामध्ये सगळा डेटा आहे तो सुद्धा हस्तगत केल्याची माहिती मिळते आणि त्याचं सुद्धा अनालिसिस केलं जाणार आहे की नेमकी ही दुर्घटना कशामुळे घडली. कारण आपण पाहिलं की विमान ज्यावेळी टेक ऑफ केलं होतं त्यावेळी ते पुन्हा खाली येऊ लागलं आणि वरच्या दिशेला होता, म्हणजेच टेक ऑफचा प्रयत्न करत होतं पण दोन्ही लँडिंग गिअर हवेतच उघडले गेले. त्यामुळे हा विचित्र प्रकार असल्याचं बोललं जातं. काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असावे त्यामुळेच हा प्रकार घडला अशी सुद्धा माहिती मिळते. मी माझा कॅमेरामॅन योगेशला दुसऱ्या बाजूची दृश्य आहे ती सुद्धा दाखवायला सांगेल की कशा पद्धतीचं वातावरण सध्या संपूर्ण मेघानी नगर परिसरामध्ये आहे. कारण पोलिसांचा जो ताफा आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे. काही वस्तू हस्तगत केल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने आता हालचाली ज्या आहेत त्या आज सकाळपासून या ठिकाणी वाढलेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स आपल्याला पाहायला मिळते, गाड्या पाहायला मिळतात. काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा पोहोचतील. संपूर्ण देश वृषाली या घटनेनंतर हळहळलेला आहे आणि शोक व्यक्त करतोय. काळा दिवस मानला जातोय. अशी दुर्घटना कुठल्याही देशामध्ये कुठल्याही ठिकाणी होऊ नये अशी प्रार्थना सुद्धा या ठिकाणी करायला मिळतोय आणि अनेकांना या घटनेनंतर धक्का बसलाय. वृषाली, नक्कीच धन्यवाद चंदन आणि गिरीश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.